नमस्कार. नमस्कार. बांदल साहेब, आपण लोकसभेची निवडणूक लढवणार आहात. आपले राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध चांगले आहेत, राजसाहेब ठाकरे यांच्याशी पण संबंध चांगले आहेत. आम्हाला ऐकायला आवडेल कोणत्या पक्षाकडून आपण लोकसभेची निवडणूक लढवणार. बांदल साहेब, 2019च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये लढाई होईल, कोण विजय होईल, मतदार ठरवतील. तुम्हाला खासदार का व्हायचं? बांदल साहेब, तुम्ही सांगताय शेकडो लोकांना नोकऱ्या दिल्या, तुमच्याकडे आकडा नाही. कदाचित ते असं म्हणतील मी शेकडो लोकांना नोकऱ्या दिल्या. यावं त्यांनी समोर. आम्ही मंगलदास बांदल एक गुंड आहे, आर्थिक घोटाळे बहादर आहे, अशी पण आपल्यावर टीका होते. वास्तव काय आणि जनतेने तुम्हाला खासदार का करावं? बांदल साहेब, तुम्हाला स्पष्ट बोलायला आवडतं, लोक तुमचे खूप फॅन आहेत, तुमच्यावर खूप संपत्ती आहे, तुमच्यावर छापा पण पडला होता. वास्तव काय होतं पुढे काय? हे मतदारसंघामध्ये 6 तालुके आहेत. मतदार काय निर्णय घ्यायचा तो घेतील. खासदार झाल्यानंतर कोणते प्रश्न तुम्ही मार्गी लावणार आहात? पवार साहेबांनी सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघातला सर्वे केला होता, अशी पण चर्चा आहे. खोटं आहे. ज्या माणसांना आव्हान तुम्ही देताय ती माणसं दुसऱ्या मतदारसंघामध्ये निवडून आल्यात. तुम्ही खरंच ते 30 मार्क आहात, खरंच ओबामाची डोनाल्ड ट्रम्पची तुम्ही जर भाषा करत असाल, शरद पवारांची, अजित पवारांची, जा ना शेजारच्या मतदारसंघामध्ये, नाशिककडे जा, इकडे पिंपरी चिंचवडला जा, तिकडे म्हणजे शरद पवार कुठल्याही मतदारसंघातून निवडून येत आहे, तुम्ही त्यांना जर पृथ्वी आव्हान देताय, त्यांच्यासारखं दुसऱ्या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवा. बसलेला हत्ती उभं राहिलेल्या गाडापेक्षा फार मोठा असतो. आपण कुणावर बोलतोय? आपली 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 उंची काय राजकीय? ठीक आहे, तुम्ही 3 वेळा निवडून आला, याचा अर्थ तुम्ही काय आकाशाला व्यवस्थित निघाला नाही. लोक वळसे पाटलांचं बोट धरून राजकारणात आले. शरद पवारांचा काही राजकीय फायदा त्यांनी घेतला, व्यवसायामध्ये गेले, व्यवसायात भरभराट झाली. त्यांच्या तोंडातून अनेक स्टेटमेंट आहे की पवार साहेबांनी मला मदत केली, अमकं केलं, तमकं केलं. ठीक आहे, सोयीनुसार शब्द बदलू द्या ना, राजकारणामध्ये ते बदलू द्या. पण ज्याने आपल्याला घडवलंय, ज्याने आपण ज्याच्या बोटाला धरून राजकारणामध्ये आलो, ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण मोठे झालो, त्या कार्यकर्त्यांना थोडंसं मागं पडून सिंहावलोकन केलं पाहिजे. तुम्ही पवार साहेबांचं एवढं कौतुक करताय, लोकसभेची निवडणूक तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवणार? तुम्ही खासदार झाला की तुम्ही सगळे विसरता. आणि जे बारकाले कार्यकर्ते, आवाज इथं विचार करा तुम्ही, ती सुलभावगळ्यांसारखी भगिनी, एवढं प्रचंड काम त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बिचारीने केलं, तिची काय अवस्था झाली त्या बहिणीच्या आमच्या. ही इकडं मी या तालुक्यामध्ये आल्याच्या नंतर आपण पाहतोय की स्वतःचं सर्वस्व सोडून जी बुचकेताई आमची एवढं काम करते प्रचंड, पण तिलाही तिच्या वाट्याला सुद्धा बिचारीच्या त्याच पद्धतीच्या आज आशाताई बुचके जिल्हा परिषद गट नेते, अजून काय पाहिजे? सुप्रियाताईंना संसदेमध्ये 3 वेळा संसद रत्न किंवा उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरवले गेलं. त्यांचा उल्लेख की ज्यांच्या वडिलांनी हे राज्य चालवलं 3-3, 4-4 वेळा, देशाचं संरक्षण मंत्रीपद असेल, कृषी मंत्रीपद असेल, प्रत्येक खात्याला न्याय देण्याचं काम पवार साहेबांनी केलं. आणि त्यांच्या बाबतीत त्यांच्या कन्याला तुम्ही ती बाई, ती बाई, ती बाई, याच्यावरून तुमच्या संस्कृती त्या ठिकाणी लक्ष देते. मग छत्रपतीच्या बंडकामध्ये तुम्ही एखाद्या स्त्रीला अशा पद्धतीने ती बाई, ती बाई, ती बाई, ही पदवी तुमची किंवा आढळराव म्हणून तुम्हाला जे मानपत्र लावलेलं आहे, त्या मानपत्राप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किमान त्याप्रमाणे तरी वागा, किंवा ते मानपत्र बाजूला ठेवा, किंवा छत्रपतींना तरी तुम्ही बदनाम करू नका. ज्या छत्रपतींनी रांजाचे हातपाय तोडले एका महिलेसाठी, त्या छत्रपतींच्या ज्यांचं नाव घेऊन राजकारण करता, नुसतं नावात शिवाजी असून काय उपयोगाचं आहे? तुम्ही जर एखाद्या महिलेचा असा अनुद्गार काढत असाल तर तुम्हाला ती नैतिकताच नाही. एक तर त्यांनी मध्ये शिवसेनेचे उपनेते अमोल कोल्हे यांनी एक मालिका सुरू केली संभाजी महाराजांच्या जीवनावर, आणि त्यांनी त्यांच्याकडे काहीतरी जाचक मागणी केली, थोडीशी माफक मागणी केली की मला अमकं जागा तुमची हवी आहे. त्यांनी त्या बिचाऱ्यांनी त्यांचा आदर ठेवून त्यांनी त्यांचा नामोल्लेख केला नाही. पण त्यांनी त्यावेळेस अमोल कोल्हेंना असं सांगितलं की एका खासदारांनी, कारण शिवसेनेचा खासदार एकच आहे इथे, की असं सांगितलं होतं की तुझ्या ह्या मालिकेपायी माझं घर विकायची पाळी, तू असले धंदे बंद कर. ज्या छत्रपतींच्या पोराचं नाव घेऊन तुम्ही राजकारणामध्ये आला, ज्या पोराच्या बापाचं नाव घेऊन तुम्ही तुमचं मानपत्र लोकांना दाखवता, त्या छत्रपतीच्या पोरावरती छोटी मालिका काढताना तुम्ही इतकं कंजूशीपणाने आणि इतक्या घाण पद्धतीने त्या नेत्याला, त्या असणाऱ्या संभाजी. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी
खासदार शिवाजीराव राठोडांचं नाव घेतलं नव्हतं. आता जर तरचा प्रश्न मी सांगू शकत नाही, तुम्ही आता सांगतो. तुम्ही खासदार होण्यासाठी निवडणुकीला उभे आहेत. जनता तुमच्यावर प्रचंड खुश आहे. जर तुम्ही खासदार झालात तर हे प्रश्न तातडीने मार्गी लागतील. खासदार शिवाजीराव राठोड तुमचे राजकीय विरोधक जरूर आहेत, व्यक्तिगत तुमचे चांगले मित्र पण आहेत. गेल्या 15 वर्षामध्ये त्यांनी एखादं तरी काम चांगलं केलं असेल. चांगलं चांगलं म्हणलं पाहिजे. तुम्ही भाषण करताना काय सांगताय, मोदींनी असं केलं, मोदींनी वाटोळं केलं, मोदींनी अमकं केलं, मोदींनी तमकं केलं. मग मोदींनी वाटोळं केलं ना, मोदींनी चुकीचं केलं ना, शरद पवार चुकीचे होते ना. त्या ठिकाणी आता सगळे राष्ट्रवादीवाले किंवा तुमच्या ह्याच्यावाले सेनेवाले भाजपवाले सगळे बेकार होते ना. मग आज तुम्ही असं स्टेटमेंट करा की मला भाजपची गरज नाही. तुमच्यात हिंमत आहे ना, तुम्ही सांगा मला भाजपची गरज नाही, युती जरी झाली तरी मला त्यांची मदत नाही, मी एकटा निवडून येणार. तुमच्यात तेवढी ताकद. तुम्ही ट्रम्पची आणि जर तिकडं ओबामाची आणि पवार साहेबांची भाषा करत असाल त्याच्या खालीच या आणि तेवढं फक्त म्हणा की मला 3-4 आमदारांची गरज नाही, हा शिवाजीराव राठोड एकटा निवडून येऊ शकतो.